विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMC वरती अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रिकामी जागा हे धरण गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण होय. तर इटियाडोह हे धरण गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण होय. नेक्स्ट, नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्य रिकामी जागा आहेत. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात हे राज्य आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राला सिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा रिकामी जागा आहे. तर नागपूर हा जिल्हा आहे. नेक्स्ट, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? तर वर्धा ही यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे. नेक्स्ट, चंद्रपूर जिल्ह्यात रिकामी जागा येथे कागदाची गिरणी तसेच दगडी कोळशाच्या खाणी आहेत. तर बल्लारपूर येथे कागदाची गिरणी तसेच दगडाच्या कोळशाच्या खाणी आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र रिकामी जागा जिल्ह्यात आहेत. तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे नारळाचे सर्वाधिक क्षेत्र. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिकामी जागा येथे उभारण्यात आला आहे. तर जमसांडे देवगड येथे उभारण्यात आलेला आहे. नेक्स्ट, दौलताबाद देवगिरी येथील किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, राज्यातील रिकामी जागा या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे. तर वर्धा या नदीचे खोरे दगडी कोळशांच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, राज्यातील नियोजित अणुविद्युत केंद्रामुळे अधिक प्रकाशझोतात आलेले रिकामी जागा हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणीबद्दलही प्रसिद्ध आहे. तर उमरखेड हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पठार म्हणून राज्यातील कोणत्या स्थळाचा निर्देश करता येईल? तर महाबळेश्वर याचा निर्देश करता येईल. नेक्स्ट, गाविलगड व नरनाळ हे प्रसिद्ध किल्ले रिकामी जागा पर्वतावर वसले आहेत. तर सातपुडा या पर्वतावर वसलेले आहेत. नेक्स्ट, समृद्धात खडकावर बांधलेला रिकामी जागा हा किल्ला रायगड जिल्ह्यात मोडतो. तर मरुड जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये मोडतो. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते? तर इंद्रावती ही नदी महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून वाहते. नेक्स्ट, चंद्रपूर जिल्ह्यात रिकामी जागा येथे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे. तर भद्रावती येथे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे. नेक्स्ट, वरणगाव भुसावळ येथे संरक्षण सावध निर्मितीचा कारखाना आहे. वरणगाव कोणत्या जिल्ह्यात मोडते? तर जळगाव या जिल्ह्यामध्ये मोडते. नेक्स्ट, चांदरीच्या उत्पादनाबाबत प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण रिकामी जागा आहे. तर सोलापूर हे ठिकाण आहे. नेक्स्ट, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम राजा छत्रपती शिवाजी म्युझियम कोठे आहे? तर मुंबई येथे आहे. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला रिकामी जागा येथील जलदुर्ग सध्याच्या रायगड जिल्ह्यात येतो. तर कुलाबा येथील जलदुर्ग सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये येतो. नेक्स्ट, कापूस संशोधन केंद्र सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च सेंटर राज्यात रिकामी जागा येथे आहे. तर नागपूर येथे आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी डेक्कन को ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल येथे आहे. तर इचलकरंजी येथे आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील रिकामी जागा हा जिल्हा सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर चंद्रपूर हा जिल्हा सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, कोयना हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प होय. तर रिकामी जागा हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प किंबहुना सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होय. तर जायकवाडी हा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. नेक्स्ट, चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण रिकामी जागा येथे आहे. तर हुपरी कोल्हापूर येथे आहे. नेक्स्ट, आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर वेंगुर्ला हे ठिकाण आहे.
नेक्स्ट, नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना रिकामी जागा हा घाट पार करावा लागतो, तर कसारा हा घाट पार करावा लागतो. नेक्स्ट, पुणे अथवा अहमदनगर जिल्ह्यातून आळे फाट्यामार्गे कल्याणला जाताना रिकामी जागा घाट उतरावा लागतो, तर माळशेज हा घाट उतरावा लागतो. नेक्स्ट, लहान मोठे नैसर्गिक व कृत्रिम असे अनेक तलाव असल्याने तलावांचा जिल्हा ही उपाधी कोणत्याही एकाच जिल्ह्यास द्यावीची झाल्यास ती रिकामी जागा या जिल्ह्यास द्यावी लागेल, तर गोंदिया या जिल्ह्याला द्यावी लागेल. नेक्स्ट, गाढवी आणि बाग या रिकामी जागा जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत, तर गोंदिया या जिल्ह्यामधील प्रमुख नद्या होत. नेक्स्ट, पुणे जिल्ह्यातील भोरहून रायगड जिल्ह्यातील महाडला जाताना रिकामी जागा घाट पार करावा लागतो, तर वरांदा हा घाट पार करावा लागतो. नेक्स्ट, कोकण रेल्वे प्रकल्पातील रिकामी जागा येथील 64 मीटर उंचीचा पूल आशियातील सर्वात उंच पूल ठरला आहे, तर पानवल येथील 64 मीटर उंचीचा पूल आशियातील सर्वात उंच पूल ठरला आहे. नेक्स्ट, रिकामी जागा हे स्थळ देशातील पहिले ऊस संशोधन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे, तर मांजरी पुणे हे स्थळ देशातील पहिले ऊस संशोधन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, अमरावती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले रिकामी जागा हे ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे, तर कौंडिण्यपूर हे ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी कोठे आहे, तर रीतपूर अमरावती येथे आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र 1985 पासून राज्यात रिकामी जागा येथे कार्यरत आहे, तर नागपूर येथे कार्यरत आहे 1985 पासून. नेक्स्ट, महाराष्ट्रातील रिकामी जागा या जिल्ह्यात हिरवे अभ्रक सापडते, तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये हिरवे अभ्रक सापडते. नेक्स्ट, सुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, तर भद्रावती या तालुक्यात आहे. नेक्स्ट, राज्यातील उत्तरेकडील बोर्डी तलासरीपासून दक्षिणेकडील रिकामी जागा पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो, तर रेडी बांदे पर्यंतचा चिंचोळी पट्टा कोकण किनारपट्टीमध्ये मोडतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.